डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार। निफ्टी 1000 तर सेन्सेक्स 3000 अंकांनी घसरला। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधामध्ये जनता रस्त्यावर। ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक। खार पोलीस ठाण्यामधील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात। मद्रास हायकोर्टानं कामराला अटकेपासून दिलेला दिलासा आज संपणार। ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला। ठाण्यामध्ये भाजपचे 9 आमदार, आता भाजप थांबणार नाही। भाजपचे आमदार संजय केळकरांचं वक्तव्य। किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून धमकी। उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा। सोमय्यांचं पवईत मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवरून आंदोलन। मी धमक्यांना घाबरत नाही। मुंबईत अंदाजे 4000वर अनधिकृत भोंगे। याविरोधात आम्ही मोहीम छेडणार। किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रकरणी राज्य सरकारची समिती आज प्राथमिक अहवाल सादर करणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर होणार। मंत्र्यांचे सचिव 4 महिने वेतनापासून वंचित। मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी नाही। पालिकेतील बनावट जन्म दाखला प्रकरणी दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। 43 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात अघोरी पूजेच्या बहाण्यानं भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार। भोंदूबाबासह मदत करणारी महिला अटकेत।